महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठा संघर्ष पाहायला मिळतोय। वडीगोद्री या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी या ठिकाणी वडीगोद्री आणि आंतरवाली या सरहद्दीवर ॲडव्होकेट मंगेश ससाणी आणि त्यांचे संबंध सहकारी या ठिकाणी गेल्या 5-7 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। महाराष्ट्रातला जातीय सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे। गावखेड्यामध्ये राहणारा सर्व जाती धर्मातला माणूस या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरपटलेला आहे आणि याच मुद्द्यावर मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या असताना ओबीसी समाजातून त्यांना सरसकट आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी ॲडव्होकेट मंगेश ससाणी आणि त्यांचे सहकारी करतायत। त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय सांगाल? गेल्या काही 1-1.5 वर्षापासून हा संघर्ष कायम चालू आहे आणि आता सुद्धा राज्य सरकार जी काही वेगवेगळी संस्थांची गॅजेटियर्स आहेत, सातारा संस्थान असेल, मुंबई संस्थान असेल, हैदराबाद संस्थान असेल, त्या गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण अशी मागणी जे करतायत जरांगे, ही मागणी रास्त आहे का आणि ही पूर्ण होऊ शकते का? राज्य सरकार काय भूमिका घेऊ शकतं, काय वाटतं? नाही, याच्यामध्ये मनोज जरांगेची मागणी ही पूर्णपणे अज्ञानी आहे आणि हे मुजुरीतून आणि त्याला मिळणाऱ्या सरकारच्या पाठिंब्यातून आणि समाजाच्या पाठिंब्यातून त्याच्या डोक्यात जी हवा गेलेली आहे त्याच्यामधून हे ओबीसी मध्ये घुसखोरी करायची ती भाषा करतोय। आधी 123 गावांसाठी म्हणत होता, नंतर म्हणला फक्त मराठवाड्यासाठी, नंतर आता परत म्हणला की महाराष्ट्रासाठी, नंतर म्हणला सरसकट द्या, नंतर म्हणतो मागेल त्याला द्या, नंतर म्हणतो गणगोताला द्या। म्हणजे असं झालंय, याच्या घरचं सरकार असल्यागत हा वागतोय। मुळात गॅजेटर्स म्हणजे ब्रिटिश एरा असेल किंवा आता पण असेल, प्रशासनाने मग ब्रिटिश कालीन प्रशासन असेल त्या प्रोव्हिन्स मध्ये भौगोलिक परिस्थिती, तिथं वनस्पती कोणत्या आहेत, तिथं पिकं कोणती आहेत, तिथं किती धर्म आहेत, धर्माची लोक आहेत, तिथं किती जातीची लोक आहेत, त्यांची लोकसंख्या किती, त्यांचा पेहराव कसा, ते खातात काय, ते त्यांचा राहणीमान कसं आहे, त्यांचं चालीरीती कशा आहे, याचा डाटा गोळा केलेला असतो, त्याला गॅजेटियर्स म्हणतात। ते ब्रिटिश काळापासून आता पण चालू आहे आणि ब्रिटिश काळाची जी आकडेवारी आहे ती आता ते पुढे घेऊन चाललेली। त्या गॅजेटियर मध्ये ह्या जरांगे तो तर त्याला अजिबात कुठल्या गोष्टीचं नॉलेज नाही, तो अतिशहाण आहे आणि त्या अशाच एखाद्या अतिशहाण्याने त्याला कुठल्या तरी गॅजेटचा एखाद्या पानाचा फोटो पाठवलेला असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी मराठा कंसात कुणबी किंवा मराठा कुणबी एकसारखे दिसतात, असं काहीतरी असेल। याचा आधार घेऊन त्याला असं वाटतं की सरकारला पण कळत नाही आणि त्याच्यावर ओबीसींना काय गॅजेट म्हणजे काय माहितीच नाही ना, मीच लय शहाणा। त्यामुळं त्यासाठी मी काल 10 ते 12 गॅजेट आणले होते आणि मुळात ज्या शिवरायांचं हा जरांगे नाव घेतो, ज्या शिवरायांच्या फोटो खाली हा बसतो, त्या शिवरायांना ज्यांनी विरोध केला त्या निजामाचं गॅजेट लागू करा म्हणतो। नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं आणि त्याला सर्टिफिकेट पाहिजे त्या निजामाचं, पुरावे पाहिजे निजामाचे। म्हणजे एकंदरीत हा जरांगे ओबीसीचं आरक्षण लुबाडायला उभं केलेला हा एक चेहरा आहे। ह्याच्या पाठीमागं खूप मोठी यंत्रणा आहे, खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे। 10% ईडब्ल्यूएसचं वेगळं आरक्षण दिलेलं असताना ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि 2021 मध्ये ईडब्ल्यूएसचा निर्णय आला लार्जर बेंचचा आणि ईडब्ल्यूएस म्हणजेच प्रचलित SC ST OBC आरक्षणाचा लाभ ज्या समाज समूहांना मिळतोय त्याच्या व्यतिरिक्त जे सवर्ण समाज आहेत, जे क्षत्रिय समाज आहेत, मग पटेल, जाट, कापू, गुज्जर, अशा उत्तरेमध्ये किंवा दक्षिणेमध्ये असे जे सत्ताधारी प्रस्थापित समाज आहे, जे आपण ज्यांना फायटिंग क्लास म्हणतो, ह्या समाजातील गरिबांसाठी तर त्यांना वाटायला लागलं हे जातीगत आरक्षण, मग आमच्या पण मुलांना जे गरीब आहेत ना, गरीब मराठ्यांमध्ये गरीब आहेत, मग आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी का केली नव्हती? तर आर्थिक परिस्थिती ही आता खालावली तर ती 10 वर्षांनी सुधारू शकते आणि परत 10 वर्षांनी ती खाली येऊ शकते, त्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण दिलं नव्हतं। पण हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे मराठ्यांसाठी आहे,
हे पटेलांसाठी आहे, हे गुर्जरांसाठी आहे, हे जाटांसाठी आहे. परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं. तसं ईडब्ल्यूएस आरक्षण हे संविधानाच्या तत्वाला फाटा देणार आहे. पण ओबीसीने त्याचा विरोध केला नाही, त्यांना त्याचा लाभ घेऊन दिला. तुमच्या जे रोस्टर सिस्टीम आहे, तुमच्या ज्या जाहिराती निघतात त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण ठेवलं जातं. 1-1.5 वर्षापासून मराठा समाजाने त्याचा लाभ घेतला 8.5%. यावेळेस आपण कुठल्या ओबीसीने विरोध केला का? नाही केला. आपली ती मनस्थितीच नाही, आपली ती नीतीच नाहीये की ज्याला मिळते आपण त्याच्या ताटात माती कालवायची. पण हा जरांगे ईडब्ल्यूच्या आरक्षणाला लात मारतोय हे मराठा समाजाला कळत नाही का? हजारो इथं शेकडो गाड्या येतात, त्यांना एवढं समजत नाही का आपल्या ईडब्ल्यूचं 10% आरक्षणाचं नुकसान कोणी केलंय? आणि ओबीसीच्या 450 जाती, जवळजवळ 13% जर लोकसंख्या पकडली तर 6 कोटी या ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये त्याच्या मराठा समाजाला घुसवतोय. हा याचा शहाणपणा आहे का? एवढी अक्कल नाही याला. तर एकंदरीत मनोज जरांगे हा काय मराठा समाजाला न्याय देण्यासाठी इथं बसलेला नाहीये, हे त्याचं आंदोलन पण नाहीये. त्याला फक्त तुतारीची सुपारी घेऊन जे आता राज्याच्या राजकारणामध्ये जे एक सामाजिक भूमिका घेतात ते, तेव्हा असं वाटतंय की आता देवेंद्र फडणवीस सर्वांना थोडासा न्याय देतात ते, आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये हे आता 40 वर्ष जे मराठ्यांकडे जे सत्ताकरण होतं